रिलेशन्स आपण कसे डिफाईन केले? इफ ए अँड बी आर एनी टू फायनाईट सेट्स, ए आणि बी हे कोणते दोन सेट आहेत, त्यांचा आधी कार्टेशियन प्रोडक्ट लिहिला ए क्रॉस बी. ए क्रॉस बी म्हणजे सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स फ्रॉम ए टू बी. म्हणजे ए या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची बी या सेटमधल्या प्रत्येकासोबत ऑर्डर्ड पेअर घेतली. त्यावरून आपला हे 20 एलिमेंट्स मिळाले. बरोबर आहे. त्याचा रिझल्ट आहे आपण पाहिला. जर ए मध्ये 5 एलिमेंट आहेत, बी मध्ये 4 एलिमेंट आहेत, तर 5 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे यात अशा प्रकारच्या 20 पेअर्स आपल्याला मिळतील. 20 ऑर्डर्ड पेअर्स. हा ए क्रॉस बी झाला. रिलेशन म्हणजे काय? रिलेशन इज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी या सेटचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन. ए क्रॉस बी या सेटचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन. म्हणजे थोडक्यात जर हे ए आणि बी हे दोन सेट असतील तर त्यांच्यामधल्याच ए क्रॉस बी या ज्या ऑर्डर पेअर्स आहेत त्यातल्या कोणत्याही जोड्या घेतल्या, फक्त याच्यापेक्षा वेगळी जोडी कुठली घ्यायची नाही यांच्यापेक्षा, त्याला आपण रिलेशन म्हणणार. जसं R1 हा सेट याचा सबसेट आहे ए क्रॉस बीचा. ए क्रॉस बीच्या कोणत्याही सबसेटला आपण म्हणणार रिलेशन R फ्रॉम ए टू बी. मग आता असे सबसेट आपल्याला किती लिहिता येतील? 2⁻20 एवढे सबसेट तयार होतील त्याचे. 2⁻20 एवढे सबसेट तयार होतील. मग एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी इज कॉल्ड रिलेशन. म्हणजे दोन पॉईंट महत्त्वाचे. पहिला पॉईंट, कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय, कार्टेशियन प्रोडक्ट कसा तयार होतो, आणि दुसरा पॉईंट रिलेशन्स म्हणजे काय. ह्या दोन इनिशियल बेसिक थिंग आहेत. कार्टेशियन प्रोडक्ट सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स फ्रॉम ए टू बी. ए आणि बीच्या एलिमेंटच्या सगळ्या पॉसिबल ऑर्डर पेअर लिहायच्या, पण पहिला एलिमेंट ए या सेटमधला पाहिजे, दुसरा एलिमेंट बी या सेटमधला पाहिजे. जसं इथे 1A 1B 1C 1D. तसं प्रत्येकाची जोडी यांच्यासोबत घ्यायची आहे. आणि याचा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन. आता याला प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण कंपॅरिझन केलं आणि त्याची ॲरो डायग्राम पण काढली. प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण कसं कन्सिडर केलं की समजा 1 2 3 4 5 हे 5 स्टुडंट आहेत आणि ABCD हे 4 सब्जेक्ट आहेत. तर स्टुडंट आणि सब्जेक्ट यांच्यामध्ये नेहमीच एक रिलेशन असतं. स्टुडंट आणि सब्जेक्ट यांच्यामध्ये नेहमीच एक रिलेशन असतं आणि ते रिलेशन म्हणजे स्टडीचं रिलेशन असतं. स्टुडंट्स आर रिलेटेड टू सब्जेक्ट बाय दिअर स्टडी. बरोबर. स्टुडंट आणि सब्जेक्ट यांच्यामधलं रिलेशन हे नेहमी स्टडीचं असणार. मग काही स्टुडंट काही सब्जेक्टचा स्टडी करतील, काही स्टुडंट काही सब्जेक्टचा स्टडी नाही करणार, डिपेंडेंट. अकॉर्डिंगली ते रिलेशन्स डिफाईन होतात. म्हणजे यात समजा आपण हे एक रिलेशन घेतलं, ए टू बी, ज्याच्यामध्ये एवढेच एलिमेंट घेतले. आता हे सगळे एलिमेंट त्या ए क्रॉस बी मधले आहेत, म्हणजे हा त्याचा सबसेट आहेच.
यातले एलिमेंट कुठले घेतले आपण, एक रँडमली फॉर एक्झाम्पल घेतला आहे. 1, A, 1, C, 2, B, 2C, 3B, 4C. यांना आपण ज्यावेळी ॲरो डायग्रामने लिहिलं त्यावेळी त्याच्यावरती वेगवेगळ्या थिंग्स आपण एक्सप्लोर करू शकलो. विल गो फॉर वन मोर एक्झाम्पल, वन मोर थिंग की ज्याच्यावर आपल्या पुढच्या थिंग्स डिस्क्राईब करायच्या आहेत. समजा असं गृहीत धरा, तेच 5 स्टुडंट आहेत, 1, 2, 3, 4, 5. त्यांच्यामधलं एक रिलेशन आपण आता असं कन्सिडर करू. R is the relation from A to B that contains the elements 1, B, 1, C, 2, C, 3, A, 4A, 3C. ओके, एक जस्ट रँडमली गृहीत धरलं. हे रिलेशन आपण ॲरो डायग्रामने रिप्रेझेंट करणार. त्या ॲरो डायग्राममध्ये एक सेट आपण घेणार, सेट A, आणि दुसरा सेट म्हणजे सेट B. ओके, A या सेटमधले एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि B या सेटमधले एलिमेंट्स आहेत A, B, C, D. सेट A, सेट B आणि त्यांच्यामधलं रिलेशन R फ्रॉम A टू B. आता आपल्याला याची ॲरो डायग्राम काढायची आहे. तुम्हाला रिलेशनचा सेट दिला आहे आणि त्याच्या ॲरो डायग्राम काढा वगैरे असले क्वेश्चन नाही आहेत. ॲरो डायग्राम याच्यासाठी घेतोय की आपल्याला फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करायला, लक्षात ठेवायला खूप सोपा मार्ग आहे ॲरो डायग्राम. याच्यावरून डिस्क्राईब केलं की मग सगळं गोंधळ होतं, कन्फ्युजन होतं. आता आपण काय करणार, हे ज्या पेयर्स आहेत या पेयर्स ह्या दोन्ही सेटमध्ये ॲरोनं जोड्या लावणार थोडक्यात. म्हणजे पहिली जोडी काय, 1, B. 1, B म्हणजे 1ची जोडी लावणार आपण B सोबत. दुसरी जोडी 1, C. 1ची परत एक जोडी लावणार आपण C सोबत. तिसरी जोडी 2, C. 2ची जोडी लावणार आपण C सोबत. 3, A. अगेन 4, A. बरोबर आहे, आणि परत 3, C. या प्रकारे आपण ही डायग्राम काढली. आता डायग्राम काढण्याचा बेनिफिट हा की याच्यावरती जे डिफरंट क्वेश्चन्स आहेत त्यांचे रिलेशन्समधले ते आपण इझिली त्याचे आन्सर्स देऊ शकतो. आपण A हा सेट गृहीत धरला स्टुडंटचा, B हा सेट सब्जेक्टचा. 1, B याचा अर्थ काय, एलिमेंट 1 इज रिलेटेड टू एलिमेंट B. 1, B चा अर्थ काय, एलिमेंट 1 इज रिलेटेड टू एलिमेंट B. म्हणजेच स्टुडंट नंबर 1 इज रिलेटेड टू सब्जेक्ट B बाय द रिलेशन ऑफ स्टडी. म्हणजे आपण असं गृहीत धरू की 1 नंबरचा स्टुडंट
बी या सब्जेक्टचा स्टडी करतोय, असं याचा अर्थ होणार. त्याला आपण ॲप्लिकेशनचं मिनिंग देतोय. 1,C चा अर्थ काय? 1 नंबरचा स्टुडंट सी या सब्जेक्टचा स्टडी करतोय. 2,C 2 नंबरचा स्टुडंट सी या सब्जेक्टचा स्टडी करतोय, अँड सो ऑन. ओके. मग आता मला सांगा 1 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? बी आणि सी. बरोबर. 2 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? ओनली सी. 3 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? ए आणि सी. 4 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? फक्त ए. ओनली ए. 5 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? कोणत्याच नाही. बरोबर. हे झालं एक डायरेक्शननी. रिव्हर्स पण आपण विचार करू शकतो. ए या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण आहेत? 3 आणि 4. 3 and 4. बरोबर. बी या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण आहेत? ओनली 1. ओनली 1 नंबरचा स्टुडंट. सी या सब्जेक्टचा स्टडी करणारे कोण स्टुडंट आहेत? 1, 2 and 3. 1, 2 and 3. 3 स्टुडंट आहेत सी या सब्जेक्टचा स्टडी करणारे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या सब्जेक्टला किती स्टुडंट आणि कोणता स्टुडंट कुठला सब्जेक्ट स्टडी करतोय, झालं रिलेशन डेव्हलप झालं. हो. बरं. डी हा सब्जेक्ट आहे, त्याचा स्टडी करणारे किती स्टुडंट? कोणीच नाही. बरोबर आहे. लाईकवाईज आपण याच्यावरचे ह्या क्वेश्चन्सला एक्सप्लोर करू शकतो. दिस इज रिलेशन. आता हे एक सबसेट घेतला आपण ए क्रॉस बीचा. आपण जर ए क्रॉस बी हा सेट घेतला म्हणजे हे सगळेच एलिमेंट घेतले, ते सुद्धा एक रिलेशन आहेच ना. कारण एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. बरोबर. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. त्यामुळे हे पण एक रिलेशन असतंच. पण याची जर ॲरो डायग्राम काढली तर काय होणार? याची जर आपण ॲरो डायग्राम काढली तर काय होईल? सगळेच स्टुडंट सगळ्याच सब्जेक्टचा स्टडी करतात. बरोबर. हो. ॲरो डायग्राम जर त्याची काढली तर त्याचा अर्थ काय होईल? सगळेच स्टुडंट, कारण इथं सगळ्याच जोड्या आहेत ना. हो. बरोबर आहे. सगळ्याच जोड्या आहेत म्हणजे सगळेच स्टुडंट सगळ्याच सब्जेक्टचा स्टडी करतात. कारण बाकी सगळे जे रिलेशन आहेत ते याचे सबसेट आहेत. म्हणजे हा सगळ्या रिलेशनचा युनिव्हर्सल सेट आहे. याच्यावरून जेवढे काही रिलेशन डेव्हलप होणार आहेत, हे R1, R2, R3 आपण वेगळे रिलेशन सबसेट लिहू शकतो. 2⁻20 एवढे सबसेट लिहू शकतो. ते सगळेजण याचे सबसेट आहेत. म्हणजे हा सगळ्यांचा सुपरसेट आहे की नाही? हो. म्हणजेच हा सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट आहे. पण हा रिलेशन पण आहे. म्हणून ए क्रॉस बी ला म्हटलं जातं युनिव्हर्सल रिलेशन. ए क्रॉस बी ला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल रिलेशन. आणि बाकी सगळे रिलेशन त्याचे सबसेट आहेत. ओके. येस. मग आता पुन्हा आपण याच एक्झाम्पलवरती येऊया. याच्यातून आपल्या पुढच्या काही थिंग्स आता डिस्कस करायच्या आहेत. रिलेशन्समध्ये आणि फंक्शन्समध्ये
महत्त्वाच्या 3 थिंग्स आहेत ज्याच्यावरती सगळे क्वेश्चनिंग राहतात आणि ज्या थ्रूआउट बऱ्याच जणांना त्रासदायक ठरतात. त्या म्हणजे डोमेन, कोडोमेन आणि रेंज. डोमेन, रेंज आणि कोडोमेन ह्या 3 थिंग्स ज्या आपल्याला आता रिलेशनमध्ये डिफाईन करायच्या आहेत, डिस्क्राईब करायच्या आहेत. डोमेन, रेंज आणि कोडोमेन. आता पहा, लक्षात घ्या, हे एक रिलेशन आहे आर फ्रॉम ए टू बी. या रिलेशनवरून आपण म्हणू शकतो सगळेच स्टुडंट सगळ्याच सब्जेक्टचा स्टडी करतात का? नाही. काही स्टुडंट काही सब्जेक्टचा स्टडी करतात. या रिलेशनचं डोमेन आपल्याला सांगायचं आहे. या रिलेशनची रेंज किंवा या रिलेशनचं कोडोमेन म्हणजे नेमकं काय पहा. द सेट ऑफ ऑल related elements in A, the set of all related elements in A. A या सेट मधल्या फक्त रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजे डोमेन. या रिलेशन मध्ये ए या सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. त्यापैकी एका तरी एलिमेंट सोबत रिलेटेड असणारे कोण कोण आहेत? 1 2 3 4. म्हणजे असे स्टुडंट की जे किमान एका तरी सब्जेक्टचा स्टडी करतात, असे कोण कोण आहेत? 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. येस. हा 5 नंबरचा जो आहे तो स्टुडंट कुठल्याही सब्जेक्टचा स्टडी करत नाही, त्यामुळे तो डोमेनमध्ये येणार नाही. आता हा जो स्टडी न करणारा स्टुडंट आहे ना, या रिलेशन फंक्शनमध्ये शेवटपर्यंत जाऊस तर त्याचे इतके बेहाल होणार आहेत. स्टडी न करणाऱ्या स्टुडंटचे काय काय हाल होतात हे सगळं याच्यातून तुम्हाला लक्षात येणार आहे प्रॅक्टिकली. ओके. त्यांना कुठंच जागा नाही, त्यांना कोणीच विचारत नाही, ते एकदम वेस्ट थिंग राहतात. रिलेशन्समध्ये पण, फंक्शनमध्ये पण, आणि सगळा कॅल्क्युलस याच्यावर डिपेंड आहे आणि त्या कॅल्क्युलसवरती अख्खं सायन्स फील्ड डिपेंड आहे. म्हणजे विचार करा, त्यांना कुठंच इम्पॉर्टन्स राहणार नाही आहे. म्हणून एक्झाम्पल पण मी प्रॅक्टिकली तुम्हाला समजेल असंच घेतलं आहे. डोमेन म्हणजे काय? डेफिनेशन काय डोमेनची? द सेट ऑफ ऑल रिलेटेड एलिमेंट्स इन ए. ए या सेटमधले सर्व रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजेच डोमेन ऑफ द रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. आता हे सगळं जे आपण डिफाईन करणार आहेत ते कोणत्या रिलेशनसाठी? फ्रॉम ए टू बी साठी. In a relation R from A to B, domain is the set of all related elements in A. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये जर आपण डोमेन लिहिला तर त्या डोमेनमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील? फक्त
1 2 3 4 1 2 3 आणि 4. म्हणजे थोडक्यात काय की ए या सेटमधले जेवढे एलिमेंट बी या सेटमधल्या कुठल्या तरी एलिमेंट सोबत रिलेटेड आहेत त्यांचा सेट म्हणजे डोमेन. क्लिअर? yes ॲक्च्युली ए या सेटमधले एलिमेंट्स आपण ए हा सेट इथे लिहून ठेवू पूर्ण. ए या सेटमधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत? 1 2 3 4 5. आणि बी ह्या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? ABCD आता जर समजा 5 नंबरच्या स्टुडंटनी पण किमान एका जरी सब्जेक्टचा स्टडी केला असता तर तो डोमेनमध्ये आला असता, बरोबर? पण तो एकाही सब्जेक्टचा स्टडी करत नाही म्हणून तो डोमेनमध्ये येत नाही. 5 हा एलिमेंट सेट ए मध्ये तर आहे पण तो बीच्या कुठल्याच एलिमेंट सोबत रिलेटेड नाहीये म्हणून तो डोमेनमध्ये नाही. क्लिअर झाला डोमेन? हो देन range of the relation R from A to B. Range of the relation R from A to B is the set of related elements in B. B मधल्या रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजे रेंज, ए मधल्या रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजे डोमेन. मग रेंजमध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील? ABC कोणकोणते येतील? ए बी सी. कारण डी या सब्जेक्टचा स्टडी करणारा एकही स्टुडंट नाही. डी या सब्जेक्टचा स्टडी करणारा एकही स्टुडंट नाही म्हणून डी हा सब्जेक्ट कुणाच्याच रेंजमध्ये नाही आहे. हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते किमान एका तरी स्टुडंटच्या रेंजमध्ये आलेत, बरोबर आहे? हो पण हा सब्जेक्ट रेंजमध्ये नाही, आउट ऑफ कव्हरेज आहे कुणाच्याच, बरोबर? याचा कोणीच स्टडी करत नाही, याला कोणीच रिलेटेड नाही आहे म्हणून हा सब्जेक्ट रेंजमध्ये येत नाही, हा एलिमेंट रेंजमध्ये येत नाही. मॅथमॅटिक्स असावा तो सब्जेक्ट बहुतेक, बरोबर आहे? तो शक्यतो कोणाच्या रेंजमध्ये येत नाही सहजासहजी. कळलं डोमेन आणि रेंज? हो ए या सेट मधल्या रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजे डोमेन, बी या सेट मधल्या रिलेटेड एलिमेंटचा सेट म्हणजे रेंज. ओके? yes नाउ व्हॉट अबाउट दिस कोडोमेन? set A No. In a relation R from A to B, codomain is complete set B, not A. complete set B. आणि तो का डिफाइन करावा लागला? याच्यासाठी जरी त्या सब्जेक्टचा स्टडी करणारे कोणी नसले तरी त्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स आहे, तो सब्जेक्ट यायला पाहिजे, त्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स आहे, त्या सब्जेक्टला एक्झिस्टन्स आहे. आणि असे जे बी मधले नॉन रिलेटेड एलिमेंट असतात, बी मधले नॉन रिलेटेड एलिमेंट असतात, ते रेंजमध्ये येत नाहीत. मग ते कुठल्या तरी सेटमध्ये येणं गरजेचं आहे, ते आवश्यक आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी आहे कोडोमेन. म्हणजे कोडोमेन ऑफ द रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज
कंप्लीट सेट बी. मग ते रिलेटेड असू देत की नॉन रिलेटेड असू देत बी मधले, सगळे त्यात घ्यायचे. म्हणजे ए बी सी डी. म्हणजे बघा, या सब्जेक्टचा कोणी स्टडी करत नाही आहे, पण त्याला इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यासाठी एक वेगळी टर्म डिफाईन करावी लागली. पण हे जे स्टडी न करणारा स्टुडंट आहे तो कशातच नाही, तो डोमेनमध्ये नाही, तो रेंजमध्ये नाही, तो कोडोमेनमध्ये पण नाही, कुठेच नाही. त्याला काहीच व्हॅल्यू नाही, त्याला काहीच इम्पॉर्टन्स नाही. ओके, 3 टर्म कळाल्या. हो. ए मधले रिलेटेड एलिमेंट म्हणजे डोमेन, बी मधले रिलेटेड एलिमेंट म्हणजे रेंज, आणि बी मधले सगळेच एलिमेंट म्हणजे कोडोमेन. ओके. म्हणजे आता समजा आपण या एक्झाम्पलमध्ये जर विचार केला तर सांगा बरं, डोमेनमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील. 1 2 3 सिमिलरच 4. आहे, एक्झाम्पल तेच आहे. कोणकोणते एलिमेंट येतील डोमेनमध्ये? 1 2 1 2 3 3 4. 1 2 3 4. रेंजमध्ये B C ए बी सी, ABC. आणि को डोमेनमध्ये B C D. ABCD. ए बी सी डी. बरोबर. त्यानंतर समजा आता ॲरो डायग्राम नाही काढलेली मी, विदाउट ॲरो डायग्राम सुद्धा याच्यावरून सांगा डोमेनमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील. 1 2 3 4. कोणकोणते येतील? 1 2 3 4. 1 2 3 4. आता बघा, डोमेन म्हणजे ए चे एलिमेंट, आणि या ऑर्डर्ड पेअरमध्ये पहिला एलिमेंट म्हणजे ए चा असतो आणि दुसरा एलिमेंट म्हणजे बी चा असतो. फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट. बरोबर. ते आपल्याला याच्यावरून पण लिहिता येणं आवश्यक असतं. मग डोमेनमध्ये ए चे रिलेटेड एलिमेंट येणार आहेत. 1 1, पण डबल लिहित नाही आपण, सेटमध्ये एकदाच एलिमेंट लिहितो. 1 आलाय, 2 आलाय, 3 आलाय, 4 आलाय. ओके. Yes. रेंजमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील? A B C. ए बी सी. बी आलाय, सी आलाय, ए आलाय. बरोबर. आणि को डोमेन म्हणजे A B C D. ए बी सी डी. R2 या रिलेशनमध्ये डोमेन सांगा बरं. 1 2 3 1 5. 2 3 1 2 3 5. कारण इथे आता 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 4 नाही आहे. त्यानंतर रेंज, A B C D. रेंजमध्ये सगळेच येतील, ए बी सी डी, चारही आहेत. त्यावर रेंज आणि को डोमेन पण ए बी सी डीच. असं वेगवेगळ्या रिलेशनसाठी हे सेट बदलले जातील, पण डेफिनेशन, मिनिंग सगळ्यांचं सेम आहे. गॉट दिस? Yes. आता यामध्ये आणखी एक टर्म आपल्याला इथे डिफाईन करायची आहे. इन केस ऑफ एनी रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. या रिलेशनमध्ये ए या सेटमधला जो प्रत्येक रिलेटेड एलिमेंट आहे ना, आता लक्षात घ्या, रिलेशन्समध्ये सेट ए मधल्या कोणत्याही एलिमेंटबद्दल कधीही बोलायचं म्हटलं तर फक्त रिलेटेड एलिमेंटबद्दलच बोलायचं, यांचा काहीच नाही उल्लेख, त्याचा काहीच यूज नाही. ओके. ए या सेटमधला जो प्रत्येक रिलेटेड एलिमेंट असतो ना, त्या प्रत्येक एलिमेंटला म्हटलं जातं प्री इमेज.
म्हणजे थोडक्यात डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला म्हणायचं प्री इमेज. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय म्हणणार? प्री इमेज. किंवा आता डोमेन सुद्धा आपण असा डिफाईन करू शकतो, द सेट ऑफ ऑल प्री इमेजेस इज कॉल्ड डोमेन. बघा लँग्वेज डेफिनेशनची बदलली. तर प्री इमेज म्हणजे काय? एव्हरी रिलेटेड एलिमेंट इन सेट ए इज कॉल्ड प्री इमेज. म्हणजे जर आपण म्हणणार कसं, वन इज प्री इमेज ऑफ बी, वन इज प्री इमेज ऑफ बी, वन इज प्री इमेज ऑफ सी ऑल्सो, टू इज प्री इमेज ऑफ सी, थ्री इज प्री इमेज ऑफ ए and C also, and 4 is pre-image of A only. Okay, 5 Yes. is not the pre-image of any subject. 5 हा कुठल्या सब्जेक्टची प्री इमेज नाही, कारण तो रिलेटेडच नाहीये. प्री इमेज एव्हरी रिलेटेड एलिमेंट इन सेट ए इज कॉल्ड प्री इमेज. सेट ए मधल्या प्रत्येक रिलेटेड एलिमेंटला म्हणायचं प्री इमेज. सिमिलर टू दॅट, एव्हरी रिलेटेड एलिमेंट इन सेट बी इज कॉल्ड इमेज. एव्हरी रिलेटेड एलिमेंट ऑफ सेट बी इज कॉल्ड इमेज. बी या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला, प्रत्येक रिलेटेड एलिमेंटला आपण म्हणणार इमेज. म्हणजे काय? ए इज इमेज ऑफ 3 and 4, बी इज इमेज ऑफ 1, सी इज इमेज ऑफ 1, 2 and 3. Okay, Yes. D is not the image of any student. D ही कुठल्याही स्टुडंटची इमेज नाही. त्यामुळं ए या सेटमधल्या प्रत्येक रिलेटेड एलिमेंटला म्हणायचं प्री इमेज, आणि बी या सेटमधल्या प्रत्येक रिलेटेड एलिमेंटला म्हणायचं इमेज. आता ही नावं पण बघा कशी समर्पक दिलेत प्रत्येक ठिकाणी. एकतर आपण पाहतोय रिलेशन. रिलेशन या वर्डचं मिनिंग आपल्याला माहीत आहे. इमेज, 5 ला आपण प्री इमेज म्हणणार का? नाही. नाही. का? रिलेशन नाही येत. कारण त्याला इमेजच नाही. बरोबर आहे? हो. त्याला इमेजच नाहीये, त्यामुळे तो कुणाचीच प्री इमेज होऊ शकत नाही. इमेजचा अर्थ लक्षात येतो. इमेज म्हणजे त्याला आता करंट लँग्वेजमध्ये तुम्ही स्टेटस म्हणू शकता. ज्याला काही इमेजच नाहीये तो कुणाचीच प्री इमेज होऊ शकत नाही. बघा, मला जे मगाशी म्हटलं होतं, हे स्टडी न करणारे यांचे खूप बेहाल होणार आहेत. प्रत्येक टर्ममध्ये त्यांना इग्नोर केलं जाणार आहे. आणि फक्त इग्नोर नाही करणार आपण, तर त्यांना आणखी जास्त अपमानित करणार. त्यामुळे आपण डिसाईड करायचं आपल्याला कुठली इमेज पाहिजे का नाही. आता स्टुडंट 1 इज प्री इमेज ऑफ सब्जेक्ट बी अँड सी. एखादा स्टुडंट एखाद्या सब्जेक्टची प्री इमेज आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय की समजा त्या सब्जेक्टची एक्झाम, आपल्याला बऱ्याचदा माहीत आहे की एखाद्या वेळी रिझल्ट लागले की रिझल्ट लागल्यानंतर टॉपरची लिस्ट डिक्लेअर होत असते. हा स्टुडंट या सब्जेक्टचा टॉपर, बरोबर. त्या सब्जेक्टला, तो सब्जेक्ट म्हणजे स्टुडंटची इमेज झाला आणि तो स्टुडंट म्हणजे त्या सब्जेक्टची प्री इमेज झाला. बरोबर आहे? हो.
हे को रिलेट करा आपल्या डे टू डे लाईफमध्ये. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या थिंग्स एक्सप्लोअर करतो त्याच्यात आपल्याला हे कोरिलेट करता येणं गरजेचं आहे. जेव्हा आपण असं करू तेव्हा कन्सेप्ट आपल्या खूप स्ट्रॉंगली डेव्हलप होतात. कारण तुम्हाला हेही सांगितलं आहे की क्वेश्चन्स जे असतात याच्यावरती रिलेशन्स फंक्शनवरती, ते क्वेश्चन्स खूप मोठ्या कॅल्क्युलेशनचे नसतात. कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट त्यामध्ये निग्लिजिबल असतं. मेजर इम्पॉर्टन्स इज थिंकिंग, की तुम्ही विचार काय करताय, कशा प्रकारे करताय, आणि तो तुम्ही तेव्हाच करू शकता. तुम्हाला फक्त डोमेनची डेफिनेशन पार्ट असून रेंजची डेफिनेशन पार्ट असून उपयोग नाही. जेव्हा कधी डोमेन हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्याची डेफिनेशन विथ मिनिंग विथ कन्सेप्ट सर्कन आपल्या डोक्यामधून निघून जायला पाहिजे. तेव्हा ते आपल्याला वापरता येईल. ती पाठ करून तयार होणारी डेफिनेशन नकोच, ती कन्सेप्च्युअली पाहिजे. कारण मेजॉरिटी जणांना फंक्शन्समध्ये रिलेशन्समध्ये जर कुठली गोष्ट त्रास देत असेल तर ती म्हणजे हे डोमेन आणि रेंज आहेत. 60% क्वेश्चन कळतच नाहीत त्या दोन शब्द आले की. आणि ते का कळत नाहीत त्याचं रिझन की हे सुरुवातीपासून आता हे जे आज सांगितलं जात आहे ते पुढं प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी वापरलं जात आहे त्यावेळी आपण कंपॅरिझन करून ते लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्यामुळे हा कंटिन्युअस रिव्हिजनमध्ये वर्किंगमध्ये ठेवावं लागतं. ओके. येस. प्री इमेज म्हणजे काय, इमेज म्हणजे काय, डोमेन रेंज आणि को डोमेन म्हणजे काय, कळल्यात या थिंग्स सगळ्या. हो. आधी आपण हे पॉईंट्स नोट डाऊन करू आणि मग पुढच्या पार्टकडे वळू. रिलेशन्सची डेफिनेशन आपण लिहिलेली आहे, त्याचं एक्झाम्पल लिहिलं आहे. आता एक एक पॉईंट वाईज लिहित चला. रिलेशनचं हे एक्झाम्पल एक लिहा समोर आधी. कन्सिडर ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. Consider a relation R from A to B हा सेट लिहा आणि ही डायग्राम पण काढा. सेट ए आणि बी मागच्या एक्झाम्पलचे जर ते जर लिहिलेलं नसेल कुणाकडे तर सेट ए आणि बी पण लिहून ठेवा. कंप्लीटेड. Yes. That write down. In a relation, R from A to B. आता ज्या ज्या वेळी R from A to B असं म्हटलं जाईल त्यावेळी हे लिहायचं. या नोटेशनला कसं रीड करणार आपण, रिलेशन R from A to B. In a relation capital R from A to B, every related element in set A, every related element in set A इज कॉल्ड. इथे सिंग्युलर फॉर्म कुठे आहे, प्लुरल फॉर्म कुठे आहे त्याच्यावरती खूप फोकस पाहिजे. एव्हरी रिलेटेड एलिमेंट ऑफ सेट ए इज कॉल्ड प्री इमेज. इज कॉल्ड प्री इमेज.
and every related element in set B, related element in set B is called image, is called image. Full stop. Next line, next point. In a relation R from A to B, in a relation R from A to B, the set of all related elements in A, related elements in A, set of all related elements in A is called domain of the relation, is called domain of the relation. Is called domain of the relation. Full stop. That is domain is the set of प्री इमेजेस, म्हणजे शॉर्ट मध्ये पण डेफिनेशन सांगितली. दॅट इज डोमेन इज द सेट ऑफ ऑल प्री इमेजेस. प्री इमेज म्हणजे काय ते वरच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं. डोमेन इज द सेट ऑफ ऑल प्री इमेजेस. ओके. Yes. Next line, next point. In a relation R from A to B, in a relation R from A to B, in a relation R from A to B, the set of all related elements in B, related elements in B is called set of all related elements in B is called range of the relation. Range of the relation. Full stop. That is range is set of all images. Range is set of all images. Okay. Range is set of all images. Next point, next line. In a relation R from A to B, in a relation R from A to B,
the set B is called codomain. Is called codomain of the relation. Codomain of the relation. Full stop. ही जी एरो डायग्राम काढलेली आहे तिथे बाजूला जागा असेल तर बाजूला लिहा किंवा पुढे लिहा हा पॉईंट. या एक्झाम्पल म्हणजे या एक्झाम्पलमध्ये डोमेन काय, रेंज काय, कोडोमेन काय. आता तुम्हाला एरो डायग्राम माहिती असेल, तयार करता येत असेल तर त्याच्यावरून डोमेन रेंज लिहिता येतात. हो. पण असे सेट दिलेले असले तर त्याच्यावरूनही डोमेन रेंज कोडोमेन लिहिता यायला पाहिजे. हो. म्हणजे या ऑर्डर्ड पेअर्स मधल्या प्रत्येक पहिल्या एलिमेंटचा सेट म्हणजे डोमेन, प्रत्येक दुसऱ्या एलिमेंटचा सेट म्हणजे रेंज. आणि कोडोमेनसाठी मात्र बी हा सेट माहिती पाहिजे. चालेल लिहून. येस. आता यातलं एक महत्त्वाचं वाक्य शेवटी नोट म्हणून अंडरलाईन करून टाका, इम्पॉर्टंट म्हणून. तिच्या एका वाक्यावरती पुन्हा बऱ्याच क्वेश्चन्समध्ये ती कन्सेप्ट यूज करणार आहे आणि सिंपल कन्सेप्ट आहे. राईट डाऊन. रेंज is always subset of codomain. Range is always subset of codomain. बघा अर्थ कळलाय का वाक्याचा? ते हा सेट याचा सबसेट आहेच आणि तो नेहमीच असणार, कारण रेंजमध्ये आपण बीचेच रिलेटेड एलिमेंट घेतोय आणि कोडोमेनमध्ये बीचे सगळेच एलिमेंट घेतोय. त्यामुळे रेंज हा नेहमीच कोडोमेनचा सबसेट असतो. रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. आता इथे मुद्दाम मी असं वाक्य सांगताना रेंज ऑफ रिलेशन इज सबसेट ऑफ कोडोमेन असं नाही म्हटलं, कारण फंक्शनमध्ये पण तेच घडणार आहे जे रिलेशनमध्ये आहे. कारण फंक्शन होण्यासाठी आधी रिलेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे रिलेशन्सच्या स्टडीमध्येच मॅक्झिमम पार्ट फंक्शनचा पण क्लिअर होत असतो. मग थोडक्यात फंक्शन म्हणजे याचीच परत एकदा रिव्हिजन आहे. मायनर चेंजेस आहेत, त्या चेंजेसला कम्पेअर करून परत एकदा याची रिव्हिजन म्हणजे फंक्शन्सचा पार्ट आहे. त्यामुळे हे एकदा इनिशियली केअरफुली लक्षात ठेवा. रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. गॉट दिस? येस. नाउ there are some types of relations. या रिलेशन्सचे काही टाइप्स आहेत. जसे या रिलेशनचे टाइप्स आहेत तसेच त्या प्रकारेच फंक्शनचे पण टाइप्स असणार आहेत. या ग्रुपमधले जे टाइप्स आहेत त्याच्यावरती रिलेशनमधून क्वेश्चन नसतो कधी, फंक्शनमधून मात्र क्वेश्चन असतो. पण पुढचा एक टाईप आपण बायनरी रिलेशनचा पाहणार आहे, त्याच्या रिलेशनच्या टाईपवरती मात्र क्वेश्चन्स आहेत.
परंतु तरीही हे टाईप आपण रिलेशन्समधले पाहतो याच्यासाठी की ते फंक्शन्समध्ये स्टडी करायला खूप इझी जातात नंतर कम्पॅरिझन करायला. ओके, तर हे टाईप्स ऑफ रिलेशन्स काय आहेत बघा. खूप सिम्पल टाईप्स आहेत आणि ते लक्षात येण्यासाठी पण पुन्हा एकदा चांगला रेफरन्स म्हणजे ॲरो डायग्राम्स. टाईप्स ऑफ रिलेशन्स. आता पहा, फर्स्ट टाईपसाठी आधी मी डायग्राम काढतो. तर एलिमेंट बदलले जाऊ शकतात. आता नेहमी आपल्याला तेवढेच नाही घ्यायचे. समजा ए बी आणि रिलेशन आहे आर फ्रॉम ए टू बी. कन्सिडर ए मधले एलिमेंट्स आहेत सपोज 1 2 3 4 5 आणि बी मधले एलिमेंट्स आहेत सपोज ए बी सी डी ई एफ असे. ओके, नाउ सपोज द रिलेशन इज डिफाइंड लाइक दिस. Okay, 1 is related to B, 2 with D, 3 with C, 5 with E. ह्या डायग्रामवरून आपण जर ऑब्झर्व केलं तर आपण काय सांगू शकतो की ए या सेटमधले जे काही रिलेटेड एलिमेंट्स आहेत, आता आपण विषय फक्त रिलेटेड एलिमेंटचाच डोक्यात घ्यायचा, यांना काही महत्त्व नाही. ए या सेटमधले जे काही रिलेटेड एलिमेंट्स आहेत ते बी या सेटमधल्या एकापेक्षा जास्त एलिमेंटला रिलेटेड आहेत का? नाही. म्हणजे ए या सेटमधला प्रत्येक स्टुडंट जो अभ्यास करतोय, आपण फक्त अभ्यास करणाऱ्या स्टुडंटचीच दखल घेणार, अभ्यास न करणाऱ्याला काही नाही. जो कोणी अभ्यास करणारा स्टुडंट आहे तो एकापेक्षा जास्त सब्जेक्टचा स्टडी करतोय का? नाही. तो एकापेक्षा जास्त सब्जेक्टला रिलेटेड आहे का? नाही. नाहीये. अपोजिटली जर आपण पाहिलं तर बी या सेटमधले जे काही सब्जेक्ट आहेत ज्यांचा स्टडी केला जातो आहे, कुठल्याही सब्जेक्टचा स्टडी करणारा एकापेक्षा जास्त स्टुडंट आहे का? नाही. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणणार, इन ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी, लक्षात घ्या आता डेफिनेशन, इन ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी एव्हरी रिलेटेड एलिमेंट ऑफ सेट ए, एव्हरी रिलेटेड एलिमेंट ऑफ सेट ए have only one image, exactly one image in set B, and every related element in set B have only one pre-image in set A. जर सेट ए मधल्या प्रत्येक रिलेटेड एलिमेंटला, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो सोपं, एव्हरी प्री इमेज ऑफ सेट ए हॅव ओनली वन इमेज इन सेट बी, अँड एव्हरी इमेज ऑफ सेट बी हॅव ओनली वन प्री इमेज इन सेट ए. Such type of relation
इज कॉल्ड वन टू वन रिलेशन, किंवा आपण त्याला म्हणणार वन वन रिलेशन. वन टू वन, एकास एक. Every pre-image have only one image and every image have only one pre-image. आता इमेज आणि प्री इमेज हे शब्द वापरले की रिलेटेड एलिमेंट वगैरे हे वापरायची गरज नाही, कारण आपल्याला प्री इमेज आणि इमेज म्हणजे रिलेटेड एलिमेंटच असतात हे माहिती झालं आता. बरोबर आहे. या प्रकारच्या रिलेशनला म्हणणार वन वन रिलेशन किंवा वन टू वन रिलेशन. ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. डेफिनेशन लक्षात घ्या. फक्त नावावरून डेफिनेशन तयार करता यायला पाहिजे, डेफिनेशन पाठ नाही करायच्या. टाईपचं नाव कळलं की डेफिनेशन तयार व्हायला पाहिजे डोक्यात. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी वन वन रिलेशन if every pre-image of set A have only one image in set B and every image of set B have only one pre-image in set A. दोन्ही दिशा महत्त्वाच्या आहेत. समजा आपण असं म्हटलं, हा 4 इथं कनेक्ट केला आपण, बघा. आता बघा 1 ला किती इमेजेस आहेत? एक. बी 2 ला किती इमेजेस आहेत? 1 डी. 3 ला किती इमेजेस आहेत? एक. 4 ला एकच किती? आहे. 4 ला किती इमेजेस आहेत? ओनली 1. ओनली 1. 5 ला किती इमेजेस आहेत? एक. एक. ओनली 1. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला एकच इमेज आहे ना. हो. पण हो. अपोजिट ट्रू आहे का? नाही. बी ला किती प्री इमेजेस आहेत? एक. एक. सी ला किती प्री इमेजेस आहेत? एक. एक. One. आणि डी ला किती प्री इमेजेस आहेत? दोन. 2. कुठल्या? 2 आणि 2. 4. मग ह्याला वन वन One रिलेशन and म्हणता येईल 4. का? नाही. वन नाही. वन म्हणणार का याला आपण? नाही. नाही. ओके. ए मधल्या प्रत्येक प्री इमेजला बी मध्ये एकच इमेज पाहिजे आणि बी मधल्याही प्रत्येक इमेजला ए मध्ये एकच प्री इमेज पाहिजे. या टाईपच्या रिलेशनला आपण म्हणणार वन वन रिलेशन. वन वन रिलेशन किंवा वन टू वन रिलेशन. लक्षात आलं वन वन रिलेशन म्हणजे काय ते? हो सर. मिनिंग कळलं? हो. येस. A relation R from A to B is said to be one-one relation if every pre-image of set A have only one image in set B and every image of set B have only one pre-image in set A. ओके. आता पुढचा जो टाईप आहे त्याची डायग्राम काढली की तुम्हाला टाईपचं नाव सांगता येणार आहे. पहा. पुन्हा तसेच 2 सेट घेऊ आपण, तेच सेट ए सेट बी. रिलेशन आर फ्रॉम ए टू बीच म्हणू. सेट ए चे एलिमेंट तेच 1 2 3 4 5. बी चे एलिमेंट ए बी सी
डी ई एफ. ओके, आता मी ॲरोज काढतो. काय असेल या टाईपचं नाव? वन टू टू रिलेशन. काय असेल? 1 to 2. नियर अबाउट करेक्ट आहे. इट इज 1 to मेनी रिलेशन. इथे 2 आहेत, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, किती असू शकतात. 1 to मेनी रिलेशन. आता समजा डायग्राम जर मी अशी काढली असती, टू ए, 2B, 2C, ते पटकन कळलं असतं. बरोबर आहे. हो. याला म्हणायचं 1 to मेनी रिलेशन. तर हे 1 to मेनी काय, फरक तर लक्षात आला असेल 1-1 आणि 1 to मेनी मधला काय तो, की 1-1 मध्ये प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज होती आणि प्रत्येक इमेजला एकच प्री इमेज होती. इथं प्रत्येकाला एकापेक्षा जास्त इमेज आहेत का? हो. प्रत्येकाला 1ला किती इमेज आहेत? एकच इमेज आहे. एकच आहे. 3ला किती इमेज आहेत? एक. ओनली एकच वन. आहे. पण 4ला किती इमेज आहेत? 2. 2 आहेत. बरोबर आहे. आपण अजून हो. असंही करू शकतो. 4ला आता किती इमेज झाल्या? 3. 3 इमेज झाल्या. बरोबर आहे. पण 1ला तर एकच इमेज आहे, हो. 3ला पण एकच इमेज आहे. याचा अर्थ जसं 1-1 मध्ये प्रत्येक प्री इमेजला एकच इमेज पाहिजे होती, तसं 1 मेनीमध्ये प्रत्येकालाच मेनी इमेजेस असणं गरजेचं नाहीये. आता पहा डेफिनेशन, तुमच्या लक्षात येईल अर्थ. ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी 1 to many relation. Relation R from A to B is said to be 1 to many relation if there exists at least one pre-image. There exists at least one pre-image in set A having 2 or more images in set B. म्हणजे सेट ए मध्ये असा एक जरी एलिमेंट सापडला की ज्याला एकापेक्षा जास्त इमेजेस आहेत, बाकीच्यांना एक एक असू देत किंवा नसू देत, डझंट मॅटर, पण एक जरी असा एलिमेंट सापडला की ज्याला एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जास्त इमेजेस आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त इमेजेस आहेत, म्हणजेच आपण एकापेक्षा जास्त म्हणू शकतो. सेट ए मध्ये असा एक जरी एलिमेंट सापडला की ज्याला एकापेक्षा जास्त इमेजेस आहेत, त्याला आपण म्हणणार 1 to many रिलेशन. फरक लक्षात घ्या, इथे एव्हरी शब्द होता, इथे एव्हरी शब्द नाही आहेत. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी 1 to many रिलेशन if there exists at least one element in set A
if there exists at least one element in set A having two or more images in set B. जर A या सेटमध्ये एक जरी इलेमेंट असा असला की त्याला सेट B मध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस आहेत. सेट ए मध्ये एक जरी इलेमेंट असा असला की त्याला सेट बी मध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस आहेत, तर त्या रिलेशनला म्हणायचं वन टू मेनी रिलेशन. त्या रिलेशनला काय म्हणणार आपण? वन टू मेनी रिलेशन. कळले दोन टाईप? दोन टाईपचं कंपॅरिझन कसं आहे ते? हो. या प्रकारे 4 टाईप आहेत. आपल्या 1 बाय 1 जायचं आहे, पण सिंपल आहेत. वन टू मेनी रिलेशन. आता ह्या वन टू मेनीला आपण एका डायरेक्शननी डिफाईन केलं, त्याला 2 डेफिनेशन देता येतात. एक डेफिनेशन काय दिली आपण? आता डेफिनेशनची लेंथ मोठी आहे पण समजायला सोपी आहे. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी is said to be one to many relation if there exists at least one element in set A. There exists at least one element in set A having 2 or more images in set B. Having 2 or more images in set B. Okay. आता यालाच मी आणखी एका प्रकारे डिफाईन करतो. लक्षात घ्या, समजतंय का बघा. ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी वन टू मेनी रिलेशन. वन टू मेनी रिलेशन इफ 2 or more elements in set B. If 2 or more elements in set B have same pre-image in set A. म्हणजे B मधल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंटला जर एकच प्री इमेज म्हणजे सेम प्री इमेज असेल. पहा, D ची प्री इमेज कोण? 4. ई ची प्री इमेज कोण? 4. एफ ची प्री इमेज कोण? 4च. म्हणजे या तीनही एलिमेंटची प्री इमेज सेम आहे. याला आपण म्हणणार वन टू मेनी. म्हणजे टाईप तोच आहे, अर्थ तोच आहे, पण डिफाईन करताना त्याला 2 वेगळ्या लँग्वेजमध्ये, एक ए वरून बी कडे डिफाईन केलं, दुसरं बी पासून ए कडे डिफाईन केलं. एक जरी एलिमेंट असा असेल की ज्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त इमेजेस आहेत, वन टू मेनी. आणि उलट दिशेने डिफाईन केलं तर कसं? बी मधल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंटला सेम प्री इमेज असेल तर त्याला म्हणायचं वन टू मेनी रिलेशन. ओके, कळले हे 2 टाईप सध्या? हो. ठीक आहे. बाकी 2 आणि याचं परत आणखी रायटिंग आणि एक्सप्लोर आपण नेक्स्ट पार्टमध्ये करूया.